नमस्कार. 21 दिवसांच्या मिरर वर्क हीलिंग चॅलेंजमध्ये आजचा 10वा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण एका अशा भावनेवर काम करणार आहोत जी आपल्याला आतून पोखरत असते आणि ती भावना म्हणजे राग. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमच्या शरीरातील एखादा जुना आजार किंवा मनातील सततची चिडचिड ही एखाद्या औषधाने नाही तर फक्त एका भावनेमुळे बरी होऊ शकते आणि ती भावना म्हणजे राग. आपण बऱ्याच वेळा आपला राग गिळून टाकतो किंवा मनामध्ये दाबून ठेवतो, तो व्यक्त करत नाही आणि मग तोच राग आपल्या शरीराला आजारी पाडतो. जर तुम्हालाही असं वाटतंय की तुमचं मन हलकं व्हावं, तुमचं शरीर निरोगी राहावं आणि नात्यांमध्ये सुसंवाद यावा, तर मग आजचा हा 10वा दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देणारा ठरणार आहे. चला तर मग आज या रागाच्या ओझ्यातून स्वतःला मुक्त करूया. मंडळी, राग ही अतिशय प्रामाणिक भावना राग ही एक अतिशय प्रामाणिक भावना आहे. पण अडचण तेव्हा येते जेव्हा आपण तो योग्य प्रकारे, योग्य शब्दामध्ये, योग्य व्यक्तीजवळ व्यक्त करत नाही. जेव्हा हा राग मनातल्या मनामध्ये धुमसत राहतो तेव्हा तो आपल्या सगळ्या अवयवांच्या कार्यांवर परिणाम करू लागतो. त्यामुळे मग शरीरामध्ये विषारी द्रव्ये तयार होतात, शरीर आजारी पडतं. बऱ्याच वेळा आपण एखाद्या गोष्टीवरून पुन्हा पुन्हा चिडतो. कधी कधी आपल्याला तो योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाही, तर कधी कुणाला दुखवायचं नाही म्हणून आपण तो राग गिळून टाकतो. पण हा साठलेला राग काय करतो तर मनामध्ये कडवटपणा आणतो आणि आयुष्यामध्ये नैराश्य आणि वैफल्य आणतो. म्हणूनच या रागाचा निचरा होणं हे फार गरजेचं आहे. आता यावर उपाय काय आणि मिरर वर्कचा त्यावर कसा काय उपयोग होतो? आज आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली पद्धत म्हणजे शारीरिक निचरा. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर तो दाबून कधीही ठेवू नका. जर तुम्हाला तो नैसर्गिक कीर्तीने व्यक्त करायचा असेल तर एखादी उशी घ्या आणि त्याच्यावर जोरात बुक्के मारा आणि तुमच्यातून तो राग नैसर्गिकपणे बाहेर येऊ द्या. तुम्हाला राग आला म्हणून तुम्हाला अपराधी वाटून घेण्याची काहीही गरज नाही, कारण राग ही एक नैसर्गिक भावना आहे. दुसरी पद्धत म्हणजे मिररवर, आरशातील व्यक्तीशी संवाद. ज्या व्यक्तीचा तुम्हाला खूप राग आला आहे त्याच्याशी आपण प्रत्येक वेळेस मोकळेपणाने बोलू शकत नाही. अशा वेळी आरसा आपला सगळ्यात मोठा मित्र बनतो. आरशामध्ये स्वतःच्या डोळ्यामध्ये खोलवर पहा. त्या व्यक्तीची आठवण करा की ज्या व्यक्तीचा तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीसाठी खूप राग आलेला आहे. आरशातील त्या प्रतिमेला समोर ठेवून तुमच्या मनातील सगळ्या ज्या काही रागाच्या भावना आहेत त्या व्यक्त करा. त्या व्यक्तीला त्या सांगा आणि त्या व्यक्तीला असं सांगा की मला तुझा राग आलेला आहे, त्याचं कारण सांगा. तुझ्यामुळे मी दुखावली गेली आहे, त्याचं कारण सांगा. आणि तुमच्या मनातील भावनांना एक मोकळी वाट करून द्या. जोपर्यंत तुम्हाला शांत वाटत नाही तोपर्यंत आरशातील त्या व्यक्तीशी तुम्ही बोलत राहा. ध्यान आणि स्वयंसूचनेच्या माध्यमातून सुद्धा आपण हा राग व्यक्त करू शकतो. ध्यानामध्ये डोळे मिटून मानसचित्रामध्ये पहा की तुमच्यातील सर्व राग आणि संताप पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे तुमच्या शरीरातून बाहेर वाहून जात आहे. ज्या व्यक्तीचा तुम्हाला राग येतोय त्यांना तुम्ही प्रेमाच्या लहरी पाठवत आहात. अशा प्रकारे मानसचित्रामध्ये स्वतःला स्वयंसूचना देऊन आपण असा राग व्यक्त करू शकतो. तसंच या मेडिटेशनची एक लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ते मेडिटेशनसुद्धा या संदर्भात तुम्ही करून पहा. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही स्वयंसूचना स्वतःला द्यायच्या आहेत. माझ्या ज्या काही भावना आहेत त्याचा मी स्वीकार करते आणि आज माझ्या भावना मी सकारात्मक पद्धतीने व्यक्त करत आहे. मी रागातून मुक्त होऊन आनंदाची निवड करत आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुढची गोष्ट म्हणजे जर्नलिंग करायचं आहे. सेल्फ रिफ्लेक्शन क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत की आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या डायरीमध्ये काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच लिहायची आहेत. की मला वारंवार कोणत्या गोष्टीचा राग येतो, काय येतो, मी अशा कोणत्या परिस्थितीत स्वतःला अडकवून ठेवते की ज्यामुळे माझी चिडचिड होते, मला नक्की काय हवं आहे, मला कशामुळे आनंद मिळेल. तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, सकारात्मकता तुमच्याकडे आपोआप येईल. जर तुम्हाला आजचं हे मिरर वर्क करताना मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच आय एम फ्री असं लिहा. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा जी सध्या मानसिक तणावातून जात आहे किंवा ज्या व्यक्तीला सतत राग येत आहे. उद्या आपण भेटणार आहोत 11व्या दिवशी एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, रागाला निरोप द्या आणि आनंदित राहा.
आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.